नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे मानसी आणि तेजस यांचं लग्न झालंय. म्हणजे तेजसने मानसीच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं. गायत्रीने मानसीवरती खूप आरोप केले होते. खूप घाणेरड्या शब्दात ती बोलली होती. मानसीच्याबद्दल खूप वाईट बोलली होती. त्यामुळं तेजसला काही ते सहन झालं नाही आणि मग तेजसने सर्वांच्या समोर मानसीच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं आणि दोघांच्या नात्याला नाव दिलं. तेव्हा मात्र आता गायत्रीचं तोंड तर बंद झालेलं होतं, परंतु इकडे गायत्रीच्या अंगाची लाही लाही झाली होती. कारण गायत्रीचा पोपट झालेला होता. तेजस आणि मानसी हे दोघं एकच आहेत ही गोष्ट गायत्रीला माहिती नव्हती. आणि गायत्री मग आता तिथे म्हणू लागते, तिने आता विनोद आणि छाया या दोघांच्या अंगावरती धावून जात आहे. त्यांना विचारत आहे की तुम्ही काय करत होता, नक्की त्यांचं काय चालू होतं घरात, तेव्हा तुम्ही काय करत होता, असे प्रश्न विचारू लागलेली असते. तर इकडे तात्यासाहेब पण भयानक चिडलेले असतात. ते मानसीला समजवत असतात, मानसी बाळा तुला माहीत नाही आहे हा आमचा मुलगा दिवटा कसा आहे, त्याने आमच्या घराण्याचं नाव तर बर्बाद केलेलं आहे, पण आज तुझं आयुष्य बर्बाद होत आहे, ती गोष्ट आम्हाला सहन होत नाही असं तात्यासाहेब सांगत असतात. आणि तात्यासाहेबांना खूप राग आलेला असतो. त्याचबरोबर सुनंदा म्हणत असते की तेजस हे काय केलंस तू, मानसीच्या आयुष्याचं का वाटोळं केलं आहे. तात्यासाहेब तर इकडे तेजसवरती हात उचलत असतात. तेव्हा मानसी समोर येते आणि हात जोडते. म्हणू लागते की तात्यासाहेब असं नका करू, कारण तेजस कशा आहेत ना हे मला माहिती आहे असं मानसी तात्यासाहेबांना सांगत असते. आमचा निर्णय चुकलेला नाही हे तुम्हाला कळेल तात्यासाहेब असं मानसी बोलत असते. परंतु तात्यासाहेब म्हणत असतात की मानसी तू चुकतेस, अगं तेजस कसं आहे माहीत नाही आहे तुला, त्याचं लग्न व्हावं हे आम्हाला वाटत होतं, परंतु ते अशा पद्धतीनं व्हावं अशी आमची इच्छा नव्हती, हे आम्हाला वाटलेलं नव्हतं. परंतु आता जे काय घडलेलं आहे त्याचा त्रास आयुष्यभर भोगावा लागणार आहे. मानसी तू चुकतेस, अगं तेजसवर विश्वास ठेवू नकोस. इकडे मानसीची आई संपदा समोर येते आणि संपदा म्हणू लागते की तात्यासाहेब कसं आहे, मी संपदा संपतराव सणस आणि माझे दिवंगत पती संपतराव सणस आमच्या दोघांची या लग्नाला संमती आहे. तेजसरावांशी आमच्या मुलीचं लग्न होतं याबद्दल आम्हाला काहीही प्रॉब्लेम नाही. काहीही झालं तरी तेजसराव कसे आहेत हे आम्हाला माहिती आहे, कारण आमच्या मुलीचं याआधीही लग्न ठरलं होतं. अगदी लोक करतात तसे देवाब्राह्मणांच्या साक्षीने अगदी आम्ही पण मांडव ताटला होता, पण काही उपयोग झाला नाही. ऐनवेळी लग्नात ती माणसंच खोटी निघाली, त्यामुळं मानसीचं आत्ता तेजसशी लग्न झालंय ही गोष्ट मला मान्य आहे. या लग्नाला माझी संमती आहे असं मानसीची आई तिथं सांगत आहे. त्याचबरोबर सुनंदा म्हणत आहे, मानसी अगं माझ्या तेजसचं लग्न व्हावं, त्याच्या आयुष्यात आनंद यावा असं मला वाटत होतं, पण आता या लग्नाने कोणच सुखी नाही आहे गं, या लग्नाला कोणाचीच परवानगी नाही आहे. पण करायचं काय ते सांग ना मला, या सगळ्या परिस्थितीत करायचं काय, तुला मी सून म्हणून या घरात कसं घेऊ, अगं ते घेताही येत नाही आहे, या घरात सगळ्यांनी नकार दिलेला आहे. तात्यासाहेब म्हणत असतात की दिवटे तुम्ही चुकलेले आहात, तुम्ही हे चुकीचं केलेलं आहे, तुम्ही अशा पद्धतीनं वागायला नको होतं असं तात्यासाहेब सांगत आहेत. तेजस बिचारा त्याची बाजू मांडत आहे. सगळ्यांच्या समोर तो बोलत आहे, परंतु तेजसचं कोणीही ऐकून घेत नाही. इकडे तात्यासाहेब चिडलेले असतात आणि मग ते त्यांच्या हातावरती मारून घेत असतात आणि तेव्हा त्यांना सगळेजण सांभाळायला येतात आणि गायत्री हे सर्व पाहत असते. खरं तर गायत्री इतकी हरलेली असते ना, आज तिच्या तोंडाला स्वतःच्या काळं फसले की काय अशी अवस्था तिची झालेली असते. आणि इकडे सुनंदा बाकी सगळेजण रडत असतात. आबा त्याचबरोबर दिनेश आणि इकडे सूरज या सगळ्यांना वाटत असतं की तेजसचा निर्णय चुकला आहे. तेजस आणि मानसी बाहेर दारात असतात. गायत्री तिथे येते आणि गायत्री म्हणते की तुला ऐकायचं आहे ना आत काय झालं. तात्यासाहेब स्वतःला शिक्षा करून घेत आहेत आणि लवकरच तात्यासाहेब त्यांच्या मुलाने हे काय कृत्य केलेलं आहे त्याच्यामुळं स्वतः निघून जातील, म्हणजे ते देवाघरी जातील असं जेव्हा तेजसला बोलू लागते तेव्हा तेजसला खूप राग येतो आणि तेजस पण इकडे गायत्रीच्या अंगावरती ओरडतो, तुम्ही एक शब्द जरी पुढे बोललात तर वहिनी याद राखा. तेव्हा गायत्री म्हणते की तोंड सांभाळून बोलायचं. मानसीला मात्र खूपच धक्का बसलेला असतो. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.